नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 आजच झालेली प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. प्रश्न 3 ए पर्यंत आपण पूर्ण प्रश्न सोडवलेले आहेत. प्रश्न 3 बीतला पहिला खालीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत. एकूण 4 असतात, 2 सोडवायचे, प्रत्येकी 3 गुण, 6 गुणांचा प्रश्न. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 4x + 3y = 18 आणि 3x - 2y = 5 क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना या ठिकाणी डी काढताना x आणि y चे सहगुणक या निश्चयकामध्ये 4 3 3 - 2 4 × -2 या गुणाकारातून 3 × 3 चा गुणाकार वजा करायचा. 4 × 2 = 8 - 8 -3 × 3 -9 -8 -9 डी बरोबर -17. dx काढायचा आहे. स्थिर पद आणि y चा सहगुणक 18 3 5 - 2 18 × -2 या गुणाकारातून 5 × 3 चा गुणाकार -15 म्हणजे 18 × 2 = 36 आणि -15 -36 -15 -51 वजांची बेरीज dx -51. dy काढताना या ठिकाणी x चा सहगुणक आणि स्थिर पद 4 18 3 5 4 18 3 5 5 × 4 म्हणजे 20 मधून 18 × 3 चा गुणाकार 54 वजा करायचं. 20 - 54 dy बरोबर -34. x काढताना dx भागिले d x -51 भागिले d -17 आहे, त्यामुळं वजा गेले 17 × 51 + 3 y बरोबर dy भागिले d dy -34 आहे, d -17 आहे, त्यामुळं -34 भागिले -17 वजा गेले 17 2 34 3 आणि 2 उकल x y 3 2. ओके. दुसरा प्रश्न सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरणे सोडवा. x वर्ग - 2x - 3 = 0. या वर्ग समीकरणाची ax वर्ग + bx + c = 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 1 b बरोबर -2 c बरोबर -3 b बरोबर -2. सूत्र आहे x बरोबर -b अधिक वजा वर्गमात b वर्ग - 4ac सर्वाला भागिले 2a. प्रथमतः b वर्ग - 4ac ची किंमत काढायची. b -2 आहे, -2 चा वर्ग वजा सूत्रातला आहे 4 सूत्रातलं गुणिले a 1 आहे, c -3 वजा अधिक 4 × 12 -2 चा वर्ग 4 12 × 16 b वर्ग - 4ac बरोबर 16 मिळालेले आहेत. x बरोबर वजा सूत्रातलं b -2 आहे, वजा अधिक 2 अधिक वजा b वर्ग - 4ac ची किंमत 16 आहे. छेदस्थानी 2a 2 गुणिले a ची किंमत 1 आहे, b 1 b 2 अधिक वजा अधिक 2 अधिक वजा 16 चा वर्गमूळ 4 छेदस्थानी b 1 b. एकदा अधिक घ्यायचं 2 अधिक 4 भागिले 2 4 आणि 2 6 भागिले 2 3. त्यानंतर एकदा वजा घ्यायचं नंतर दुसऱ्यांदा x बरोबर 2 - 4 भागिले 2 -2 भागिले 2 -1 3 आणि -1 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. पुढला प्रश्न आहे. एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किमतीचा मध्य काढा. मध्यक काढा. वस्तूची किंमत ₹20 पेक्षा कमी, वस्तूंची संख्या 140 आहे, 20 ते 40 100 आहे, 40 ते 60 रुपये वस्तूंच्या किमती 80 खपतात, 60 ते 80 च्या 60 खपतात आणि 80 ते 100 रुपये वस्तूंची किंमत असणाऱ्या वस्तू 20 या ठिकाणी विकल्या जातात. वस्तूंची संख्या आहे. 20 पेक्षा कमी वर्ग म्हणजे 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 आणि 80 ते 100 या ठिकाणी वारंवारता सारणी पेक्षा कमीची संचित वारंवारता सारणी तयार करायची. वर्ग आहे किंमत रुपयेचा 20 पेक्षा कमी म्हणजे 0 ते 20, हा 20 ते 40, 20 ते 40, 40 ते 60, 40 ते 60, 60 ते 80, 60 ते 80, 80 ते 100, 80 ते 100. जिथं बदल होतोय 20 पेक्षा कमीसाठीचा फक्त 0 ते 20 आहे. या ठिकाणी 0 ते 20 140, 100, 80, 60, 20 या ठिकाणी 140, 100, 240 अधिक 80 320, 320 आणि 60 380 आणि 20 400 म्हणजे या 400 वस्तू आहेत. त्या ठिकाणी समेशनवर FI 400 संचित वारंवारतापेक्षा कमी या कॉलममध्ये वरून खाली बेरीज करायची. 140 अधिक 100 240 अधिक 80 320 अधिक 60 380 अधिक 20 400 या ठिकाणी आपले जे सूत्र आहे या ठिकाणी मध्यक बरोबर L अधिक या ठिकाणी चौकडी कंसात n भागिले 2 वजा CF भागिले F चौकडी कंस पूर्ण गुणिले H. L
या ठिकाणी जो n भागिले 2 आहे इथला तो 400 एकूण आपला वस्तूंची संख्या आहे. 400ला 2 भागलं 200. येथे सारणीमध्ये 200 हा प्राप्तांक आपल्याला 20 ते 40 या वर्गामध्ये मिळतोय. म्हणून 20 ते 40 या वर्गाची खालची वर्ग मर्यादा म्हणजेच L 20 आहे. n भागिले 2 आत्ताच आपण बघितला 200 आहे. मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता CF आहे 140 आणि मध्यक वर्गाची वारंवारता 100 ही F आहे आणि H या ठिकाणी वर्गांतर आहे 20 ते 40. 20 वर्गांतर या किमती वापरल्या. मध्यक काढताना 20 L अधिक चौकड कंसात n भागिले 2 200 वजा CF 140 भागिले 100 चौकड कंस पूर्ण गुणले 20 200 म्हणून 140 गेले 60 उरले 60 भागिले 100 गुणले 20 आहेत हे 20 अधिक 20 21 विसापाचा 100 इथं आलेलं 5 विसापाचा 100 5 60ला भागलं 12 आलं. पहिले 20 आणि 12 32 म्हणजे मध्यक 12 वस्तूंच्या किमतीचा मध्यक 12 32 आहे. ओके. यातला प्रश्न तिसरा पुढचा घेतला अगोदर पाहूया. 3 मुलगे व 2 मुले यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. घटना बी समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. आता समजा या ठिकाणी समितीमध्ये B1 B2 B3 3 मुले आहेत मुलगे आणि G1 G2 या 2 मुली आहेत. यातून दोघांची एक समिती तयार करायची आहे. या दोघांच्या समितीमध्ये या ठिकाणी B1 B1 B2 असणार आहे. B1 B3 असणार आहे. B2 B1 असणार आहे. B2 B3 असणार आहे. B1 G1 असणार आहे. B1 G2 असणार आहे. B2 G1 असणार आहे. B2 G2 असणार आहे. B3 G1 असणार आहे. B3 G2 असणार आहे. G1 G2 असणार आहे. पहा एकूण या ठिकाणी S बरोबर दोघांची एक समिती. मग मुलगा मुलगी असेल दोन्ही मुली चालतील म्हणून B1 B2 B1 B3 B2 B3 B1 G1 B1 G2 आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीने B2 G1 B2 G2 B3 G1 B3 G2 G1 G2 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता घटना आहे समितीत कमीत कमी एक मुलगी असावी. कमीत कमी एक मुलगी असावी म्हणजे 2 मुली चालतात. म्हणजे या ठिकाणी पहा B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3 G1 B3 G2 G1 G2 कमीत कमी एक मुलगी म्हणजे 2 मुली चालतीलच. म्हणून या ठिकाणी जिथं जी आहे मुलगी आहे ते घेतलेलं आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यामुळे या ठिकाणी नंबर ऑफ ए बरोबर 7 आहे. ओके. त्यानंतर समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे म्हणजे एक मुलगा एक मुलगी फक्त या ए मधून G1 G2 म्हणजे 2 मुली कमी होणार. त्यामुळे 1 2 3 4 5 6 हेच उतरलेले आहेत. इथं एक मुलगा आणि एक मुलगी B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B1 G1 B3 G2 नंबर ऑफ ए बरोबर 1 2 3 4 5 6. ओके. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न 3 या ठिकाणी आपण तिसरा प्रश्न पूर्ण केलेला आहे. त्यानंतर हा प्रश्न सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा. x वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0. या ठिकाणी या वर्ग समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना केली तर a ची किंमत 1 आहे, b ची वजा 2 आहे, c ची वजा 3 आहे. सूत्र आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमात b वर्ग वजा 4 हे सगळ्याला भागिले 2 आहे. प्रथमतः b वर्ग वजा 4ac वजा 2चा वर्ग वजा 4 गुणिले a 1 गुणिले c वजा 3 आहे. वजा वजा अधिक 4 त्रिकोण 12 वजा 2चा वर्ग 4 12 आणि 4 16 b वर्ग वजा 4ac बरोबर 16. x बरोबर किमती घालायच्या वजा b ची किंमत वजा 2 सूत्रातलं वजा 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 अधिक 2 अधिक वजा वर्गमात 16चा वर्गमूळ 4 हे भागिले बे के बे 2 अधिक 4 भागिले 2 6 भागिले 2 3 आणि 2 वजा 4 भागिले 2 वजा 2 भागिले 2 मोठ्यातनं बारकं मोठ्यात चिन्ह वजा 2 भागिले 2 वजा 1 आणि 3 वजा 1 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. अशा पद्धतीनं त्यानंतर प्रश्न 5वा सोडणारा 4था पण सोडवलाच आहे दुपारी. खालीलपैकी कोणता एक सोडवायचा आहे. आपण दोन्ही सोडवायचे. पहिला एकाच आलेख कागदावर 2x बरोबर y अधिक 2 आणि 4x अधिक 3 बरोबर 24 या समीकरणांना दर्शवणार आलेख काढा. x अक्ष आणि वरील रेषाने तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी 2x बरोबर y अधिक 2चा आलेख काढण्यासाठी ह्या 2ला मागे घेतले. y ची किंमत काढण्यासाठी 2x वजा 2 बरोबर y
या समीकरणामध्ये एक्सची किंमत घातली की वायची सोपी होते काढण्यासाठी, म्हणून एक्सची किंमत 0 घेतली, 0 वजा 2, वायची किंमत वजा 2, 0 वजा 2. एक्सची किंमत 2 घेतली, बेदोन्ही 4 वजा 2, 2, 2, 2. एक्सची किंमत वजा 1 घेतली, बेएके वजा 2, वजा 2, वजा 4, वजा 1, वजा 4. एक्सची किंमत वजा 2 घेतली, बेदोन्ही वजा 4, वजा 2, वजा 6. एक्सची किंमत 3 घेतली, 3 2 6, वजा 2 4, 3 4, वजा 2, वजा 6, वजा 1, वजा 4, 2 2, 0 वजा 2. ओके. त्यानंतर 4x अधिक 3y बरोबर 24 साठी आलेख. आता या ठिकाणी आपण 3y तिथंच ठेवले, 4xला पलीकडे घेतलेत, त्यामुळं 24 वजा 4x बरोबर 3y. वायची किंमत काढण्यासाठी 3 या दोघांना भागिले 24 वजा 4x भागिले 3 बरोबर y निघणार. एक्सची किंमत 0 घेतली आपण, तर इथं 0 झालं, 24 भागिले 3, 3 8 24, 0 8. एक्सची किंमत 3 घेतली, 4 त्रिकोण 12, 24मधनं 12 गेले, 12 उरले, 3 भागले 3 चौक 12, 3 4. एक्सची किंमत 6 घेतली, 6 चौक 24 वजा 24 0, 6 0 6 0. एक्सची किंमत 9 घेतली, 9 चौक 36 वजा 36 अधिक 12 वजा 12, वजा 36 अधिक 24 वजा 12 भागिले 3 वजा 4, 9 वजा 4. हे बिंदू आपण स्थापन करायचे आहेत. पहिल्यांदा 2x बरोबर y अधिक 2, 0 वजा 2 हा बिंदू स्थापन केला आहे. 0 वजा 2 इथं आहे. ओके. त्यानंतर 2 2, 2 2 इथं. त्यानंतर वजा 1 वजा 4, वजा 1 वजा 4 इथं. त्यानंतर वजा 2 वजा 6, वजा 2 वजा 6, वजा 2 वजा 6, 3 4, 3 4. आणि हे जोडलेत आपण, आणि 2x बरोबर y अधिक 2चा आलेख आपल्याला असा मिळालेला आहे. त्यानंतर 0 8, 0 8 या ठिकाणी y अक्षावर आहे 0 8. ह्याच्यासाठी 4x अधिक 3y बरोबर 24 साठी 3 4, 3 4 तर इथंच आहे. ओके. हे जवळ 6 0, 6 0 तर एक अक्षावरच आहे, आणि 9 वजा 4, 9 या ठिकाणी वजा 4 इथं, 9 वजा 4. आणि हे जोडलेत 1 2 3 4 बिंदू जोडलेत, आणि ही रेषा आपल्याला 4x अधिक 3 बरोबर 24 या आलेखामध्ये 3 4 3 4 सामायिक दिसतोय, म्हणजे छेदनबिंदू त्याचं उकल आहे. या ठिकाणी छेदनबिंदूला ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं, इथं सी नाव दिलं. जो या ठिकाणी 2x अधिक y, 2x बरोबर y अधिक 2चा आलेख एक्सला जिथं छेदतोय तिथं बी आहे. आणि या ठिकाणी 4x अधिक 3y बरोबर 24ला हा जो आलेख जिथं छेदतो एक्स अक्षाला तिथं सी ए बी सी जोडल्यामुळे जो त्रिकोण तयार झालेला आहे त्याचं क्षेत्रफळ 1/2 एरिया त्रिकोण ए बी सी 1/2 पाया बी सी गुणले उंची एडी. पाया 1 2 3 4 5 आहे, आणि उंची 1 2 3 4 सेमी, त्यामुळे 2 न 4 भागले बे 2 4 पाय 2 10 चौसेमी हे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे, एका रक्तगट तपासणी शिबिरामधील रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारी विभागणे खालील वृत्तालेखा दिल्या आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी ए बी रक्तगट 5%, ओ रक्तगट 45%, ए रक्तगट 20%, बी रक्तगट 30%, आणि प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोणाचं माप विचारलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सुरुवात केल्या ए बी रक्तगटासाठी केंद्रीय कोण. ए बी रक्तगट व्यक्तींची टक्केवारी भागिले एकूण टक्के गुणले 360. या ठिकाणी ए बी रक्तगटासाठी केंद्रीय कोण. ए बी रक्तगटाची टक्केवारी 5% भागिले 85 5 50 70 आणि 100 म्हणून भागिले ती 100 आहे. 100 पैकी 5% असा गुणले तर 360 काय पूर्ण वर्तुळ कंसात 360 आहे. कोण काढण्यासाठी हे सूत्र आहे. हे 0 गेले 0 गेले, 5 भागिले 10 पाय 2 10, 2 न 36 भागायला 18, म्हणजे 5/100 गुणले 360, 18 अंश आलं. ए बी रक्तगटासाठी केंद्रीय कोण. ओ रक्तगटासाठी केंद्रीय कोण आहे. ओ रक्तगट टक्केवारी भागिले 100, ओ रक्तगट टक्केवारी आहे 45, 45 भागिले 100 गुणले 360, हे 0 गेलेलं आहे. आणि मग 5 9 45 पाय 2 10, आणि 2 न 36ला बॅटरी 36, 18 9 162, म्हणजे 45/100 गुणले 360 सोडवून 162 अंश आलं. ए रक्तगटासाठी केंद्रीय कोण. ए रक्तगटाची टक्केवारी ए रक्तगटाची 20% आहे, म्हणून 20 भागिले 100 गुणले 360, वरच्या 2 शून्य खालच्या 2 शून्य गेल्या, 36 दुने 72 अंश. बी रक्तगटासाठी केंद्रीय कोण आहे. या ठिकाणी बी रक्तगटासाठी 30% आहे. बी रक्तगट टक्केवारी 30 भागिले 100 गुणले 360, वरच्या 2 शून्य खालच्या 2 शून्य गेल्या, 36 त्रिके 108.
108 अंश. ओके. अशा पद्धतीनं प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोन आपण मिळवला. 108, 72, 162 आणि 18 यांची बेरीज 360 अंश येते. दुसरा आहे बी. या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या काढा. एकूण व्यक्तींची संख्या काढा. यासाठी बी रक्तगटासाठी केंद्रीय कोन, बी रक्तगटासाठी केंद्रीय कोन बरोबर बी रक्तगटातील व्यक्ती भागिले एकूण व्यक्ती गुणिले 60. बी रक्तगटासाठी केंद्रीय कोन आपण 108 अंशाचा काढलेला आहे. हा 108 अंशाचा बी गटासाठीच आहे. ओके. म्हणून 108 इथं किंमत लिहिली बरोबर. व्यक्ती किती आहेत बी रक्तगटासाठीच्या 600 व्यक्ती देत भागिले एकूण व्यक्ती x गुणिले 360. एकूण व्यक्ती x, एकूण व्यक्तीपैकी 600 बी रक्तगट, तर 360ला किती इथे 108 केंद्रीय कोन आहे. एक्सची किंमत काढताना त्या ठिकाणी 108 आलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी 600 गुणिले 360 भागिले 108 हे 36 एक्के 36 शून्य 36 आहे 360 आणि 36 तिरकं 108 आणि 3 या ठिकाणी 600ला भागल्यानंतर 3 दोन्ही 6 2 शून्य 200 गुणिले 10 2000 x बरोबर 2000 म्हणजे एकूण व्यक्ती या ठिकाणी 2000 आहेत. या ठिकाणी बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या 2000 आहे. अशा पद्धतीने आजचा पेपर झालेला आहे तो पूर्णपणे आपण व्यवस्थित सोडवलेला आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सोडवलेले प्रश्न आणि या ठिकाणी आपण काढलेली उत्तरे याची तुलना करून आपले गुण ठरवा. आपल्या मित्रांच्यासाठी हा तुम्ही शेअर जरूर करा हा व्हिडिओ आणि स्वतःही लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.